भीमाशंकर मंचर आणि खेड परिसरात वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले पाणवठे सध्या कोरडे पडलेत। लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले हे पाणवठे आज वन्यजीवांसाठी उपयोगाचे ठरत नाहीयेत। वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे वन्यजीव थेट मानवी वस्तीच्या दिशेने येऊ लागलेत। पाहूयात यावरच एक विशेष रिपोर्ट। लाखोंचा खर्च, पाणवठे मात्र कोरडे। वन्यजीव तहानलेले, जबाबदार कोण? निकृष्ट कामांचा पर्दाफाश, वन विभागाचा निष्काळजीपणा। भीमाशंकर, मंचर आणि खेडच्या जंगल परिसरात वन विभागाच्या वतीनं वन्यजीवांसाठी पाणवठे उभारण्यात आले। याचा एकमेव उद्देश होता उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून देणे। मात्र प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळे। लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या या पाणवठ्यांची अवस्था पाहिली तर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडलेल्या दिसतात। त्यामुळे या पाणवठ्यांमध्ये पाणी टिकतच नाही। परिणामी वन्यजीवांना पाण्यावाचून भटकंती करावी लागते। पाणवठ्याची क्वालिटीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर पाणवठे फक्त नावासाठी तयार केले, ठेकेदारांची बिलं करण्यासाठी गेले। पाणवठे अक्षरशः लिकेज आहे, त्याच्यामध्ये पाणी कुठल्याही प्रकारचे थांबत नाही। जर या ठिकाणी जे पशु पक्षी जे आहेत त्यांना जर पाणीच मिळालं नाही तर ते पाण्यासाठी मानव वस्तीमध्ये येणार आणि मानव वस्तीमध्ये आल्यानंतर परत कुठेतरी मानव व बिबट संघर्ष हा पुन्हा आपल्याला बघायला भेटेल। तर याच्यावर वन विभागाने पाणवठ्यांमध्ये पाणी टाकणे आवश्यक आहे। आता सध्याची परिस्थिती अशी की वन विभागाच्या जे पाणवठे आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रमाणात पाणी नाहीये। त्यामुळे वन्य प्राणी जे आहेत त्यांची प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत। यामध्ये जे अभयारण्यातील किंवा जे वन कर्मचारी असतील त्यांनी यामध्ये पाणी सोडणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे प्राणी मानव वस्तीमध्ये येणं किंवा त्यांच्यापासून जो होणारा चुकीचा काही संघर्ष आहे तो टाळला जाऊ शकतो। वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी पाणवठ्यात सोडणं अपेक्षित असताना ते सुद्धा वेळेवर केलं जात नसल्याचा आरोप आहे। परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे वळू लागले। जेसीबी वगैरे आणून खड्डा घेऊन फक्त तिथे साईडने सिमेंटचं वगैरे काम करून दगडी वगैरे लावून नुसतं हे केलेलं आहे। त्याच्यामध्ये ना आता एक पाण्याचा थेंबही दिसत नाही। जरी पाण्याचा थेंब पडला त्याच्यामध्ये एवढे क्रॅक वगैरे आहेत ना त्या सिमेंट कॉन्क्रीटला त्या की ते पाणी शिल्लक राहू शकत नाही। त्याची वाफ होऊन ते पूर्ण हे संपुष्टात येऊ शकतं आणि त्याच्यामुळे इथं जे वन्य प्राणी वगैरे जीव आहेत त्यांना काय पाण्याचा पुरवठा भेटू नाही शकत। त्याच्यामुळे ना याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। निकृष्ट दर्जाची कामं आणि देखभालीचा अभाव यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया जातो। यामागे भ्रष्टाचाराचा मुद्दा दडलेला आहे। याबाबत उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रशासनानं योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे। वन्यजीवांचं संरक्षण आणि त्यांची मूलभूत गरज पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागाकडूनच जर अशा प्रकारची निष्काळजीपणा होत असेल तर हा गंभीर विषय। याकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।